एक माणूस एक अंधार रात्री घराबाहेर पडला. बाहेर पूर्ण कार अंधार होता आणि चंद्र पण ढगाच्या मागे गायब झाला होता. त्या अंधारामध्ये एक माणूस बाहेर पडतो आणि तो वाटेवर चालू लागला. काही वेळ काहीच वाटत नाही, पण अचानक त्याला एक आवाज ऐकू येतो. तो त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि तो एका शेताच्या पुढे जाऊन थांबतो. त्याला शेतापुढे असताना काही आवाज ऐकू येतात, पण त्याला उशीर होत असल्यामुळे तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि तो तिथून निघून जातो. तो गावामध्ये आलेल्या तमाशामध्ये जाण्यासाठी खूप उत्साहित झाला होता. त्यानंतर तो तमाशा झाल्यानंतर त्याच्या घरच्या दिशेने निघतो. घरी जाण्यासाठी 2 रस्ते होते. एक आलेला शेताचा रस्ता आणि एक बाकीचेच आले होते तो रस्ता. पण घरी त्याची बायको आणि लहान बाळ एकच असल्यामुळे तो जवळचा रस्ता निवडतो आणि शेताच्या रेसरीगाडी घरी जाण्यासाठी निघतो. जात असताना त्याला एक आवाज ऐकू येतो. तो आजूबाजूला बघायला लागतो, पण त्याला कुणीच दिसत नाही. तो आता पूर्णपणे घाबरून गेला होता. त्याला कळत नव्हतं की आता मी काय करू. त्यामुळे तो जोरामध्ये पळायला लागतो, पण पळत असताना तो रस्ता विसरतो. त्यामुळे त्याला कळत नाही की त्यांनी काय केलं पाहिजे. अचानक त्याच्या मागून त्याला हालचाल जाणवते, म्हणून तो बाजूला पडलेला एक लाकडाचा तुकडा घेतो आणि मागे फिरून जोरामध्ये कुणाच्या तरी डोक्यामध्ये तो लाकडाचा तुकडा त्याच्या डोक्यात घालतो आणि पळून घरी जातो. घरी जाऊन तो गुपचूप झोपतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरामध्ये खूप पळापळीच वातावरण होतं. तो त्याच्या बायकोला विचारतो, काय झालं, तू अशी परेशान का आहेस? आणि त्याच्या बायकोच ऐकून तो पूर्णपणे घाबरून जातो. तो पळत पळत शेतामध्ये जातो आणि तो समोर बघतो तर काय, त्याच्या मुलाच शव त्याच्या पुढे असतं. काल रात्री त्यांनी घाबरून ज्याला मारलं होतं तो आणखी कोणी नाही तर त्याचाच मुलगा होता. त्या लहान बाळाला सवय होती की त्याचे वडील कुठेही चाले की त्यांचा पाठला करायचा. तो त्या बाळासाठी एक खेळ होता. पण ह्या माणसाने भीतीमध्ये त्याच्याच मुलाच जीव घेतला. जाता जाता एकच बोलेल, भीती आणि राग. माणसाकडून काही अशा गोष्टी करून घेते की त्या गोष्टीचा पश्चाताप पूर्ण आयुष्य करता येत नाही.